राधे राधे. आज जो विषय आहे ना, तो विषय जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा माझा आतला आवाज आहे की त्याचा तुम्हाला फायदा होईल अशी मला खात्री आहे. आणि तुम्हाला फायदा झाला तर त्याचा आनंद तुमच्यापेक्षा मला होणार आहे याची पण मला खात्री आहे. तुम्हाला खरं सांगू का मंडळी, मी जो म्हणजे व्हिडिओज काढते, तर आता आज जो व्हिडिओ मी आता हा काढणार आहे ह्याची कल्पना मला कालपर्यंत नसते. कसं काय माहीत, मला ते सुचतं, ते पॉईंट्स लिहिले जातात, ते बोलले जातात, तुमच्यापर्यंत पोचवले जातात. आणखीन त्याचा कुणाला तरी एवढा थोडा जरी फायदा झाला तर ही मी ईश्वराचीच कृपा समजते. आजचा विषय ना, म्हणजे मी जे आजूबाजूला बघते की मेंटली, फिजिकली, फायनान्शियली आणि अनेक ठिकाणी कुठे ना कुठे आपण अस्वस्थ असतोच. रामदासांनी म्हटलंच आहे ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाय. तसंच आहे, पण त्यातनं आपल्याला मार्ग काढावा लागतो असं मला वाटतं. आत्ता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, जे जे म्हणजे मी करते आणि ज्याचा अनुभव आहे, शेवटी हा चॅनलच मी हे अनुभवाचे बोल असं मुद्दामूनच काढला आहे की ज्याचा मला चांगला उपयोग झाला आहे, फायदा झाला आहे आणि ज्याने मला आनंद मिळतो. अशाच गोष्टी मी तुम्हाला शेअर करते. जवळजवळ 40 वर्षापूर्वी मला आईने हे सगळं करायला सांगितलं होतं. त्यावेळेला मला म्हणजे तरुण होते, त्यामुळे तब्येतीने पण छान होते, फायनान्शियल टेन्शन नव्हतं किंवा आईबाबाच नोकरी करत होते, मेंटली फ्री होते कारण आईबाबांचं छत्र डोक्यावर होतं. असं सगळ्या दिवशी असं नाही, एवढं मला महत्त्व वाटलं नाही. पण जेव्हा मी आता करते आणि त्याचा फायदा होतो आहे मलाही, तर मला पहिलं डोक्यात आलं की का नाही मी तुम्हाला शेअर करू. हल्ली सोशल मीडियावर वेबनारचं जे पेव फुटलेलं आहे, तर त्याच्यात मला काय सांगायचं आहे की ते हा वेबनार, तो वेबनार जॉईन करा. अगदी बरोबर आहे. त्यात ते म्हणतात की मला एक पिढी पुढे न्यायची, एका पिढीला जागृत करायचं आहे. हे पण मला खूप आवडतं. पण नंतर ज्या वेबनारच्या शेवटी जर तुम्हाला पिढीला पुढे करायचं आहे, जागृत करायचं आहे, तर त्याच्या शेवटी हा कोर्स करा, ते 2,000, 3,000, 5,000, 7,000, 10,000 वाटेल ते हजार असे का घेता तुम्ही, पिढी अशीच पुढे आणा ना. तेव्हा माझ्या मनात ना, ज्या वेळेला मी पण अटेंड केले आणि मग माझ्या डोक्यात आणि मला आठवलं, अरे हे तर सगळं मी शिकले 40 वर्षापूर्वी, तर ते मीच करून बघायला काय हरकत आहे. आणि तेच मी तुम्हाला आता शेअर करणार आहे. तर मला असं वाटतं, तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट, विनंती अशी करते की हे जे मी तुम्हाला सांगणार आहे हे 100% स्वतःवर विश्वास ठेवून जर तुम्ही केलंत ना, तर तुम्हाला त्याचा अगदी नक्की फायदा होईल. मी सांगते ना तुम्हाला, कारण मी हे करून बघितलं आहे. आणि एक प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा आराधना करता काय, भटजीला विचारायला जाता का मी करू का? नाही ना. तुमची जी आवडती देवता आहे, इष्टदेवता आहे, कुलदेवता आहे, जे काही तुम्ही करता ते आपल्या मनाने करता. 100% त्याच्यावर विश्वास असतो तुमचा. आणि तुम्हाला माहिती असतं की हे मी केल्याने माझं आणि माझ्या कुटुंबात आणि सगळ्यांचंच चांगलं होईल. तसंच हा जो मी आत्ता सांगणार आहे ते 100% स्वतःवर विश्वास ठेवून करा आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. हे कमीत कमी न चुकता 21 दिवस जर केलं तर तुमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की म्हणजे नक्कीच ते सुधारतील. योग्य मार्गाच्या दिशेने, पॉझिटिव्ह दिशेने जातील याची मला खात्री आहे. ह्याचं कारण असं की मी हे करून बघितले. माझ्या ना डोळ्यातनं सतत उजव्या पाणी यायचं, सतत पाणी यायचं. तसंच मला ना नॅरोपॅथ आहे. नॅरोपॅथ म्हणजे पायाला भयंकर मुंग्या लागतात. म्हणजे तुम्हाला 100 सुयांवरनं चालताना जितका त्रास होईल ना, तो त्रास मला पायाला व्हायचा. उपाय वगैरे केले, मग शेवटी मी या दिशेला लागले आणि मी ठरवलं हे पण करून बघूया ना.
डॉक्टरकडे इकडे तिकडे जाऊन भरपूर पैसे खर्च झाले. आता हे करून बघल्याने काय म्हणजे बघूया काही फायदा होतो. आणि काय सांगू मला म्हणजे खूपच 99.99% फायदा झाला आहे. आणि 21 दिवस मी कंटिन्युअस केलं. आता मी तुम्हाला सांगते तसं करा बरं का. आणि त्याचा नक्की तुम्हालाही फायदा होईल याची मला खात्री आहे. तर पहिले हे आपले हात आहेत ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे 5 पॉईंट आपल्या हातात असतात. दुसरं म्हणजे आपले हात, हातामध्ये जी शक्ती आहे ना ती कुठेच तुम्हाला मिळणार नाही. तर पहिले एक साधारण 15-20 वेळा हे हात असे घासा. नंतर ही बोटं जरा अशी, कारण तुम्हाला सांगितलं ह्याच्यात हे 5 आपले हे पृथ्वी आप तेज वायू आकाश असते. आणि हे जे आपले हात आहेत ते ब्रह्मांडाकडे, ऊर्जेकडे, वैश्विक शक्तीकडे न्या. आणि त्यांना सांगायचं मनापासून 100% विश्वास स्वतःवर ठेवून आणि त्या ऊर्जा शक्तीवर की बाबा तू माझ्या हातात घे, माझ्या हातात आहे आणि मी माझे जे त्रास आहेत, प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करायला तूच मला मदत कर, असं करायचं. हात जरा साधारण 20 वेळा जोडून जेव्हा असे करा. आणि आधी मी तर सगळ्या चक्रांवर वगैरे पण करते, पण आज मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे, हे अगदी 100% स्वतःवर विश्वास ठेवून करा. तुम्हाला फायदा नक्की होणार, ही मी गॅरंटी देते तुम्हाला. पण आपल्यावर विश्वास पाहिजे जराही. म्हणजे आपण देवावर कसा ठेवतो ना तसाच स्वतःवर विश्वास ठेवा. मी प्रत्येक व्हिडिओत ते सांगते, तुमचं मन स्ट्रॉंग आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. आता हे हात आहेत ना ते आता माझ्या डोळ्याला पाणी येत होतं, ह्या डोळ्यावर सतत पाणी येत होतं. म्हणजे मला चैन पडायचं नाही, काय करू ह्या पाण्याचं. तर मी ना तुम्हाला आत्ता सांगितलं तसं करून मी डोळ्यावर हात ठेवले आणि सतत त्या हे ऊर्जा शक्ती, हे वैश्विक शक्ती, हे शक्ती तू माझ्या हातात, माझ्या डोळ्याची, माझ्या डोळ्याचं ते पाणी आहे थांबव, डोळ्यातले जे आजार आहेत ते कमी कर, पण म्हणजे नाहीसे होऊ दे. आणि ज्या नसा आहेत त्या नवज आहेत त्या स्ट्रॉंग होऊ देत. 21 दिवस केलं. मला म्हणजे मला माझ्यावर विश्वास बसायला वेळ लागला की डोळ्यातलं पाणी थांबलं. आणि मी सांगते आपण जेव्हा प्रत्येक वेळ आजारी पडले की डॉक्टरकडे जातो, 8-10 दिवसाचं औषध घेतो, परत येतो, परत तोच आजार आहे, परत डॉक्टरकडे जातो. मग तेच आपण आपल्यासाठी केलं तर आता मला जरा 1-1.5 महिन्यात एकदाही पाणी आलं नाही, पण परत आलं तर मी परत ते मी रोजच करते ते. त्यांनी अपाय नाही होणार, एक लक्षात ठेवा. औषधांचे अपाय होऊ शकतात, ह्याचं नाही. तसंच म्हणजे जे काही तुमचे आजार आहेत फक्त एक त्याच्यात मी सांगते की आता समजा तुम्हाला आता कानाला करायचं असेल तर दोन्ही हात एकदम सोडायचं नाही, हा कान असं करायचं. आणखीन जिथे जिथे आजार आहे, तुम्हाला मानसिक असेल तर तुमचे इमोशन इथे असतात तर इथे हात ठेवून सांगायचं. आणि हे झाल्यावर ह्याच्यानंतर काय बोलायचं ते सांगते की बरं होऊ दे. आणि मग पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स खूप बोलायचे. आता माझे डोळे चांगले झाले, आता माझ्या डोळ्यातनं पाणी येत नाही, आता माझ्या डोळ्यांनी चांगलं दिसायला लागलं. मी तर ह्याच्या पुढे जाऊन म्हणते हळूहळू होईल, लागेना कळेल की मला आता चष्मा पण लागत नाही असं म्हणायचं लगेच. आज म्हटल्यावर उद्या होणार नाही, कारण ह्याच्यात आपलं औषध पाणी काय नाही. हे मानसिक जी शक्ती आहे ती आपण, आणि ऊर्जा शक्ती ती आपण डोळ्यात हे करतो. कळलं की नाही. तर तुम्ही हे नक्की करा जिथे जिथे तुम्हाला आजार आहे. फक्त हा हात सोडायचा नाही. मग समजा डोक्यावर आहे तर डोक्या तुम्हाला म्हणजे मानसिक हे हवं असेल तर इथे करा, असं. कळलं की नाही. आणि म्हणजे आता हे झालं, मानसिक झालं, शारीरिक झालं, आर्थिक आहे. आर्थिकसाठी काय करा, हे आकाशाला असं ऊर्जेला सांगा, वैश्विक शक्तीला सांगा, ब्रह्मांड शक्तीला सांगा की माझे असे असे प्रॉब्लेम्स आहेत ते तू तूच सोडव. आणि आता माझे प्रॉब्लेम्स सुटणारच आहेत, माझी खात्री आहे, असं करा. आणि हे सगळं झाल्यावर त्याच ब्रह्मांड शक्तीला अगदी म्हणजे आभार माना की तुझ्यामुळे आज माझं ते नीट झालं आहे, तर मी तुमचे आभार मानतो. तुम्ही हे करून बघा.
एक लक्षात ठेवा, आजकाल ते वेबिनारच्या नावाखाली एवढाले पैसे घेतात आणि आपण इतके हवालदिल झाले असतो आपल्या आजारपणामुळे, आपल्या फायनान्शियल प्रॉब्लेममुळे, आपल्या मेंटल प्रॉब्लेममुळे, की भराभरा आपण ते ह्याला जॉईन होतो. अर्थात तुमचा विश्वास असेल तर जॉईन व्हा. आणि हे जे मी तुम्हाला आत्ता करायला सांगितलं त्याच्याबरोबर तुमची जे औषधं आहेत, पाणी आहे किंवा जे काही तुम्ही करता ते थांबवू नका. ते थांबवायला मी सांगतच नाही. त्याच्याबरोबर हे घ्या, ते लवकर बरं वाटेल. आणि मग नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की खरंच माझं याने बरं वाटतं आहे, तर तुम्ही मग हळूहळू ती औषधं ती कमी करा. आणि नक्की हे करून बघा. ह्याच्यासाठी कोणाची परमिशन, कुठले कोर्स, कुठली सर्टिफिकेट, पैसे असं माझं मत आहे. शेवटी तुमचं मत आहे, तुम्ही नक्कीच त्या दिशेने जा. कारण काही जण ऐकले त्यांना राग येण्याचं शक्यता आहे, पण माझे हे अनुभवाचे बोल आहेत. माझं डोळ्याचं पाणी थांबलं. आणि आता म्हणजे असं आपण अनेक जाता एक वाक्य अगदी माझा विश्वास येतं की आपल्याला मग आपण याचं देवाचं करतो, आपण हे करतो ते करतो, तरी आपल्याला त्रास का? तर माझा मागच्या जन्मीच्या चांगल्या किंवा वाईट आपण जे वागलेलं असतो, कर्म असतात, त्याच्यावर 100% विश्वास आहे. अचानक तुम्ही मान पडतं, त्यातनं लहान कोवळ्या मुलांपासून म्हातारे लोक, ट्रेन ॲक्सिडेंट होतो, कार ॲक्सिडेंट होतो, अनएक्सपेक्टेडली मरतात. ती का मरतात? त्यांनी थोडी या जन्मी पाप केलेलं असतं, त्रास दिलेला असतो, किंवा कोणाला दुखवलेलं असतं, किंवा काहीही केलेलं असतं, वाईट नसतं केलं, तरीही हे होतं. याचं कारण मागच्या जन्मीचे जे भोग असतात ते ह्या जन्मी भोगायला लागतातच. तसं आपल्याला जे होतं त्याचं दुःख करत बसू नका. ह्या जन्मी आपण चांगलं वागूया, म्हणजे पुढच्या जन्मी आपल्याला त्याचं फळ मिळेल असं मला नक्की वाटतं. आणि मी तुम्हाला अगदी खात्री देऊन सांगते, 100% स्वतःवर विश्वास ठेवून हे करा. ह्यात काही तुम्हाला अडचणी आल्या तर मला विचारा, मी नक्कीच सांगेन. कारण मला म्हणजे हा समाज खरंच पुढे झाला. समाजातल्या अनेक लोकांना या गोष्टीमुळे बरं वाटलं. त्याचा आनंद ज्यांना बरं वाटतं त्याच्यापेक्षा मला होणार आहे, हे मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते. तर नक्की ह्याचा उपयोग करा. प्लीज प्लीज, ही माझी विनंती आहे. राधे राधे.